हवामानामध्ये सातत्याने बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे आणि अशातच पुण्याचे तापमान हे 40° वरती गेले आहे. त्यामुळे उष्माघाताचे आजार हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. त्याच्यावरतीच आता आपल्यासोबत अविनाश बोंडवे डॉक्टर आहेत. त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. सर, हे उष्माघात आता मोठ्या प्रमाणात वाढला आहे. तो उष्माघात म्हणजे नेमकं काय आणि याची नागरिकांनी कशी काळजी घ्यायला पाहिजे? आपल्या शरीराचं जे नॉर्मल टेम्परेचर असतं, शरीराचं तापमान असतं हे साधारणतः 38.6 अंश सेंटीग्रेड असतं आणि तेवढं राहणं हे आवश्यक असतं. ते जर खूप कमी झालं किंवा खूप वाढलं तर आपल्या शरीरातल्या ज्या चयापचय क्रिया असते, जे आपल्या शरीरातले सर्व ज्या रासायनिक क्रिया असतात त्यांच्यामध्ये खूप अगदी हृदयाच्या ठोक्यांपासून श्वासापासून प्रत्येक क्रियेवर खूप गंभीर परिणाम होतात, मेंदूवरही परिणाम होतात. त्याच्यामुळे शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची अशी सिस्टीम असते की आपल्या शरीराचं तापमान हे कायम राहावं आणि हे रक्तप्रवाह आणि आपलं शरीरातलं जे पाणी आणि क्षार असतात यांच्याद्वारे ते टेम्परेचर आपल्या शरीरातल्या एका मेंदूतल्या काही विशिष्ट ठिकाणामधून ते राखलं जातं. आता ज्या वेळेला हे तापमान 38.6 पासून 40च्या पुढे जायला लागतं त्यावेळेला आपल्या शरीरामध्ये निश्चित बदल व्हायला लागतात. आणि तुम्ही आता म्हणालातच की पुणे शहराचं तापमान हे 40 अंशापर्यंत जायला लागलंय. त्याच्यामुळं या अशा उन्हामध्ये 40 अंशामध्ये जर एखादी व्यक्ती 20 ते 30 मिनिटापेक्षा जास्ती वेळ जर सतत फिरली किंवा उभी राहिली, एक्सपोज झाली, तर त्याच्या शरीरावर हे परिणाम दिसायला लागतात. मग हे परिणाम काय होतात? तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या शरीरातलं पाणी कमी होतं, क्षार कमी होतात. आपल्याला घाम येतो आणि हे क्षार आणि हे कमी होतात. घाम काय येतो? तर आपलं शरीर जे तापायला लागलेलं असतं ते कमी व्हायला लागतं. उन्हामुळे आपलं शरीर तापतं. ते गार होण्यासाठी मग आपल्याला घाम येतो. या घामामधून पाणी आणि क्षार कमी व्हायला लागतात. आपल्याला खूप तहान लागायला लागते, डोकं दुखायला लागतं. मग हे अजूनही पुढे चालू झालं तर घामाचं प्रमाण खूप जास्ती वाढतं आणि मग छातीत धडधडायला लागतं, नाडी वेगाने व्हायला लागते, श्वास वेगाने व्हायला व्हायला लागतो आणि मग थोड्या वेळाने आपलं जे रक्तदाब असतो, ब्लड प्रेशर असतं हे कमी व्हायला लागतं. ब्लड प्रेशर कमी झालं की त्या व्यक्तीला गरगरायला लागतं, चक्कर यायला लागते. अजून जास्ती कमी झालं तर मग मळमळायला लागतं, त्याची शुद्ध हरपते. त्याला काय चाललंय हे कळत नाही. हा पुढचा प्रकार असतो. त्यानंतर मग तो माणूस बेशुद्ध होतो. त्यानंतरही जर हे थांबलं नाही तर त्याच्या शरीरातली जी सर्व रासायनिक चयापचय क्रिया जी शरीरातली आहे ही पूर्णपणे बंद पडते आणि ती व्यक्ती मृत पावू शकते. तर अशा प्रकारे हा मोठा त्रास असतो आणि हा टाळणं हे खूप आवश्यक असतं. उष्माघातावरती बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? सर्वात प्रथम म्हणजे तुम्हाला जर आवश्यक असेल तरच तुम्ही उन्हामध्ये जा. जर तुम्हाला कामासाठी किंवा इतर गोष्टींसाठी जायचं असेल तर डोक्यामध्ये टोपी घाला किंवा स्त्रियांनी त्याच्या डोक्यावर स्कार्फ वापरा, छत्री वापरा. हां, जो जेणेकरून आपल्याला डायरेक्ट आपल्या अंगावर सूर्यप्रकाश पडणार नाही. सैल पांढरे कपडे घाला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही उन्हात जा अगर जाऊ नका. पाणी आणि क्षार भरपूर मिळतील याची आपण हे केली पाहिजे. तुम्ही उन्हात गेलात तर त्याचं प्रमाण जास्ती लागेल. तसेही आपल्याला दिवसभरामध्ये 3 लिटरपर्यंत हे द्रव आणि क्षार लागतात, म्हणजे पाणी लागतं. तर त्यासाठी साधं पाणी तर आपल्याला सतत प्यायचं, तहान लागली तरच प्यायचं नाही. सतत तुम्ही दिवसभरामध्ये 2-3 लिटर पाणी प्यायला पाहिजे. शहाळं, लिंबू सरबत, ताक अशा गोष्टी तुम्ही द्रव पदार्थ घेतले पाहिजेत. स्वच्छ फळांचे म्हणजे ताज्या फळांचे रस हेही आपण घ्यायला पाहिजेत. विशेषतः शहाळी ही उपयुक्त असतात. किंवा तुम्ही जर पाहिलं तर याच्यामध्ये क्षार जे आपल्याला मिळायला लागतात. तर ORS म्हणून जे हे मिळतं, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन, त्याचं जे पाकीट मिळतं ते 1 लिटरमध्ये विरघळून त्याचं 1 लिटर पाणी रोजच्या रोज सगळ्यांनी घ्यायला पाहिजे, जर आपल्याला उन्हात जायचं असेल तर. आणि हे सतत आपल्याला चालू ठेवायला लागतं. सर, साधारण कोणत्या वयोगटातील लोकांना याचा जास्त त्रास होण्याची शक्यता आहे? यामध्ये असं असतं की साधारणतः आपल्या आयुष्याची जी 2 टोकं आहेत, लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांना हा सुद्धा उष्णतेचाच परिणाम असतो. लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती यांना जास्ती त्रास होतो आणि ज्या खूप ओबीज आहेत, ज्यांना खूप स्थूलत्व आहे, लठ्ठ आहेत, अशा लोकांना त्रास होण्याची शक्यता असते. ज्यांना रक्तदाब, किडनी विकार, हृदयविकार असे आहेत, ह्या लोकांना निश्चितच हे धोकादायक असतं उन्हामध्ये जाणं आणि त्यांच्यामध्ये मृत्यूचं प्रमाण जास्ती असू शकतं. स्नेहल निंबळे, महाटॉक्स, पुणे.